नमस्कार मंडळी, मी सूरज तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज। नवरात्रीचा सण आहे, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर, नवदुर्गाची पूजा। पण खरंच आजच्या घडीत आपण स्त्रीला तितकं महत्त्व देतो, त्यांना तितका मान सन्मान वागणूक देतो? याच प्रश्न माझ्या मनात पडले होते। याचीच उत्तरे शोधण्यासाठी आज भवानी मंडप परिसरात आलेलो आहे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया खरंच या समाजामध्ये स्त्रीचा सन्मान होतो का। मित्रा, तुला काय वाटतं, आजच्या या युगात खरंच स्त्रीला तेवढी आपण किंमत देतो की नुसतं स्त्री पुरुष समानता कागदावरच आहे? हे संविधानाबद्दल लिहिलेलं आहे की स्त्रीला आदराचं स्थान आहे, मानाचं स्थान आहे, नवरात्रीची पूजा करतो किंवा महिला दिन साजरा करतो। पण खरंच आपण ह्या समाजात वावरताना तिला खरंच आपण आपल्या प्रत्येक मतात तिचं मत घेतो की फक्त कागदावरच आहे हे सगळं? संविधानामध्ये आणि कायद्यानं तर पूर्ण स्त्रीला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि तिची व्हॅल्यू पण आहे मानतो। शिवाय इतर देशांमध्ये नाही आहे इतकी व्हॅल्यू स्त्रीला आपल्या देशामध्ये दिली जाते। इतर देशांमध्ये प्रोडक्ट म्हणून तिच्याकडे बघितलं जाते, पण आपल्या देशामध्ये तसं नाही। आपण सन्मान करतोय स्त्रीचा आपल्या देशामध्ये, पण बऱ्याच वेळा होतंय काय की तो सन्मान करण्याच्या नादातच त्याचा कधी कधी अतिरेक होतोय आणि सन्मान करणं आणि त्या सन्मानाखातर तिचं सिम्बॉलिझम करणं, म्हणजे तिला आपल्या सन्मानाचं प्रतीक बनवून घरातच ठेवणं, ह्या दोन गोष्टीतला फरक समजत नाही लोकांना। ते काय सांगशील, तुला ते काय बदल केला पाहिजे किंवा काय कशी वागणूक दिली पाहिजे किंवा त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी काय केलं पाहिजे? हेच की तिला फक्त आमच्या संपूर्ण परिवाराचा सन्मान किंवा आमच्या संपूर्ण खानदानाचा सन्मान आणि ह्याचं ते एक प्रतीक किंवा एक सिम्बॉल म्हणून फक्त तिच्याकडे न बघता तिला जज न करता प्रत्येक गोष्टीत की तिनं कपडे कसे घातले पाहिजेत, कोणाकोणाशी बोललं पाहिजे, कारण ते आमच्या घरातलं खानदानाचं प्रतीक आहे, ते आमच्या घराचं सिम्बॉल, आमच्या घराची इज्जत आहे। प्रत्येक वेळा ह्या नजरेतनंच आपण बघतोय तिच्याकडं, फक्त त्या नजरेतनं नाही बघितलं पाहिजे। आपण ॲज अ ह्युमन म्हणून सुद्धा तिचा विचार केला पाहिजे। बरोबर आहे, तिला तिचे राईट्स दिले पाहिजेत, तिचं मन काय मागतंय किंवा तिला बाहेर कुठं कशामध्ये करिअर करायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिला विचारल्या पाहिजे, तरच आपण तिचा खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट करतो असा अर्थ होते। तर सन्मानाचं कधी कधी सन्मान आणि तिला वस्तू म्हणून घरात ठेवणं, या दोन गोष्टीतला फरक लोकांच्या लक्षात येत नाही। आपण म्हणतोय की माझी मुलगी सोन्यासारखी आहे म्हणून तिला मी जपतोय, पण सोनं ही शेवटी वस्तू आहे, आपण तिजोरीमध्ये ठेवतो आणि जपतोय तिला मन भावना काही नसते। त्याचं कम्पॅरिझन एका जिवंत प्राण्यासोबत व्यक्तीशी होऊ शकत नाही। तर तुला खरंच असं वाटतं का की मुलींना खरंच स्वातंत्र्य आहे किंवा मुलींना हवं ते करायची मुभा या समाजात आहे, की नुसती काय म्हणतात ते आपल्या पोझिशनसाठी किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी म्हणतात नाही मुली आमच्या आता केलं तर चालते किंवा घरातच त्यांना अडकवलं जाते? तुला काय वाटतं? माझ्या मते तरी तुम्ही आता जसं म्हणाला की स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी म्हणतात की हां माझी मुलीने खूप काही केलं तरी जर चालेल, हे मला पटते की म्हणजे घरच्यांची इमेज राखण्यासाठी आम्ही मुलींनीच सगळं पाळायला पाहिजे असं काही नाही ना, मुलांनी सुद्धा पाळायला पाहिजे। मग आत्ता सध्या असं सुरू आहे की हां बाबा आपण मराठीच्या जातीचा आहे, सो आपण आपली परंपरा जपायला पाहिजे म्हणून मुलींनी टिकली लावूनच बाहेर पडायला पाहिजे। मग जर का आपली परंपरा जपायची असेल तर मग मुलांनी सुद्धा नाम किंवा चंद्रकोर ओढून बाहेर पडायला पाहिजे ना। मग मुलांना असं कोण बोलत नाही, मुलींनाच बोलतात। आणि कुठं पण जायचं असेल तर घरच्यांची परमिशन घ्या, त्यांना पहिला मनवा, असं मुलांच्या बाबतीत तरी होत नाही कधी। मग नेहमी मुलींनीच का सगळं सहन करायचं किंवा मुलांनाच का प्रत्येक गोष्टीत फ्रीडम मिळतो, हे माझं म्हणणं आहे। तर तुला म्हणजे आणि मला महत्त्वाचं मुद्दा म्हणायचं आहे, तुला आत्ता सध्या घरात म्हणजे तुझ्या जनरेशनच्या मुलींना काय वाटतं की बऱ्यापैकी स्वातंत्र्य आत्ता सध्या आहे का नाही? कारण 90च्या काळात बघितलीस तर खूपच हे होते, 7च्या आत घरात या। आत्ता तुला तेवढं तरी स्वातंत्र्य आहे की नाही, की खूपच काय म्हणतात मुलींना जपतात आणि जपलं पण पाहिजे, तो भाग वेगळा आहे। पण एक विचाराचं स्वातंत्र्य आहे की नाही, की बोलता तरी येतं बाबा मला घरात मी बोलू शकतो, की काय वाटलं तरी मनातलं बोलू शकतो, हे बोलतेस काय तू घरात? बोलते, पण ते काही वेळेला पटतं, काही वेळेला त्यांना ते खूप सिरियसली घेतात। मग घरच्यांचं कसं असतं की मुलीच्या जातीने हे करायलाच पाहिजे, ते करायलाच पाहिजे, किंवा जेवणाच्या बाबतीत असू दे, घरातली कामं असू देत, मुलंसुद्धा करू शकतात ना। मग की असं आहे की मुलांनी केलं तर त्यांना पाप लागणार आहे, असं पण काही नाही आहे ना। आता तुम्हीच बघताय की हॉटेलमध्ये पण आचारी म्हणून हा पुरुषच असतो जास्ती करून, आणि खरं तोच पुरुष घरी येऊन जेवण बनवतो का? नाही। मग हे
बायकांनीच घरातली जेवणं का करायची, हा पण असतो ना मुद्दा. हिचा मुद्दा बरोबर आहे. तिचं म्हणणं आहे की या रूढी आणि या परंपरा फक्त स्त्रियांना आठवण करून दिल्या जातात किंवा त्यांच्यावर लादल्या जातात, त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. तरच कुठेतरी स्त्री पुरुषचा समानता येईल किंवा तिला स्वातंत्र्याचा तो लाभ घेता येईल. तर मॅडम, आजच्या युगात खरंच स्त्रीला घरात स्वातंत्र्य दिलं जाते, प्रत्येक मतात तिचं मत घेतलं जाते, काय वाटते तुम्हाला? स्वातंत्र्य दिलं जाते, पण जिथं सामंजस्यपणा आहे, म्हणजे नवरा जर बायकोला समजून घेत असेल आणि तिच्या सगळ्या गोष्टी जर त्याला कळत असतील, हां, तर तिथं काय म्हणजे सांगायची गरज नाही पडत. तिथं एकमेकांना समजून घेतात आणि स्वातंत्र्य पण दिलं जाते. पण काही ठिकाणी कसं आहे, एक माहोल पण तसा असतो आहे आणि संस्कृती पण तशी असते, संस्कार पण तसे झालेले असतात, त्याच्यामुळं नाही दिलं जात तिथं असं एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही. इवन किती जरी शिकलेली असली स्त्री तरी पण तिला असं घरीच ठेवलं जाते, म्हणजे नको, कशाला, काय गरज आहे, आम्ही करतोय, मग तू पण नको करू, मग मुलांकडे कोण लक्ष देणार, मग घरातली कामं कोण करणार, है ना, असं म्हणून तिला त्यावेळी थांबवलं जातं. पण वेळ आली की सगळ्यांना मग कळते की बाबा काहीतरी करायला पाहिजे, स्त्रीनं पण काहीतरी करायला पाहिजे, पण त्यावेळी टाईम गेलेला असतो, मग काय उपयोग नसतो तिथं. मग स्त्रीनं पण काय करायला पाहिजे, आपला स्टँड घेतला पाहिजे की बाबा नाही, समजून सांगितलं पाहिजे की मी शिकले एवढं तर मला करून द्या ना, है ना. तर माझ्या घरी कसं आहे, माझ्या सासूबाई झेडपीलाच होत्या, त्याच्यामुळे रिटायर झाल्या, त्याच्यामुळे ते नोकरीला होतेच. मी पण करते, बाहेर जॉब वगैरे करते, किंवा माझं पार्लरचं पण आहे, त्याच्यामध्ये पण करिअर माझं सुरू आहे. ॲक्टिंगची आवड आहे, रील्स वगैरे बनवते, आवड आहे, सगळ्याची आवड आहे. त्याच्यामुळे कसं, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असतो की नवऱ्याने तिला किती स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये ती त्यांच्या खुशीमुळे ती करू शकते, त्यांना नाराज करून नाही ती काय करू शकत. म्हणजे खरोखरच जर तिला आतून जर खुश व्हायचं असेल किंवा आतून जर मनापासून जर काही गोष्टी करायच्या असतील तर सगळ्यांचा सपोर्ट जर असेल ना, तर ती बिनधास्त करू शकते. आणि असं म्हटलं जाते ना की तू नाही काय करू शकत, तू काय करू शकत नाही, हे खूप म्हणजे तिला खेचलं जाते मागं, आणि आतूनच ती मग थोडीशी हे होते ना, तर तसं करायला नको पाहिजे. आणि बोला, मला वाटतं योग्य भूमिका मांडलीत. समजा आता हीच गोष्ट आहे, जर समजा आता तुम्हाला एक मुलगी आहे तर तुम्ही पण तिचं स्टँड तुम्ही पण घ्यायला शिकलं पाहिजे. तिला कुठली गोष्ट आवडते किंवा नाही आवडते कुठलं, तर तुम्ही जर नवऱ्याला तुमच्या समजवायचा प्रयत्न केला तर ती कुठंतरी आपल्या मुलीपासून सुरुवात करा, म्हणजे ती कुठंतरी परंपरा सुरू होईल. फक्त आहेत पुरुषांना दोष देतात, बरोबर आहे, पण आपणही काही गोष्टी पुरुषांना समजून सांगितल्या, जर आपल्या लेकीला आपण जर बळ देत गेलो तर या गोष्टी पुढे टाळता येईल असंच मला वाटतं. आणि तुमच्या खरंच भूमिका योग्य आहेत आणि असंच राहिलं पाहिजे. स्त्रीला पण तेवढं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. फक्त प्रतिष्ठा लेडीजनंच राखायचं असं काय नाही, पुरुषांनी पण राखता येते. माझ्या दोघांनी समंजस भूमिका घेऊन त्या राखल्या गेल्या पाहिजे. काय बोलायचं वाटतं माहिती आहे का, की स्त्रीनं पण सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्यांची मनं राखून केलं पाहिजे. म्हणजे तिथं घरच्यांना पण प्रश्न नाही पडला पाहिजे की बाबा हिला मी कसं पाठवू किंवा तिला कसं देऊ, हे त्यांना प्रश्न नाही पडला पाहिजे. एक ट्रस्ट असतो तो मिळवला नाही एकदा की काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पुरुष पण काही कमी नाही आहे, है ना. पुरुषांनी जर ठरवलं ना तर त्यांनी घरी बायकोला मदत करण्यापासून, तिची मानसिकता समजून घेण्यापासून, सगळ्यात जास्त म्हणजे 40 नंतर ना लेडीजला किंवा एखाद्या बायकोला ना नवऱ्याची खूप गरज असते, कारण तिथूनच तिच्या खूप मेंटली ती चेंज होत असते, त्याच्यामुळे तिला खूप गरज असते नवऱ्याची. आणि खरोखर प्रत्येक नवऱ्याने सपोर्ट करावा असं वाटते मला. तिथं वाईट वाटतं जरासं, कारण तिचं काम आहे ना दिसून येत नाही. पुरुषांचं दिसून येतं पण तिचं काम दिसून येत नाही, हाच फरक आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे जरा समजून घेतलं ना खरोखर
प्रॉब्लेम्स होणारच नाहीत मला असं वाटतं. म्हणजे दोन्हीकडून समजून घेतलं तर. बरोबर आहे. दोघांनी एकमेकाच्या मन समजून घेतलं पाहिजे तरच संसार सुखाचा होतो. आणि खरंच खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. आणि सगळ्या स्त्रियांनी असंच बोललं होतं की मुलगीला कसं आहे, जे मला नाही मिळालं ना तर तिला ते द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिला स्ट्रॉंग करून द्यायचं आहे. म्हणजे छान. हां, की असं नाही की ती आली बोलली मला हे करायचं आहे असं नाही. तिला त्या गोष्टी समजावून सांगून त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बनवून मग ती स्वतः लाईफमध्ये स्वतंत्र असं चांगलं काहीतरी करू शकते. असं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि तुमच्या मुलीला पण.